खेर्डी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. हे जो आम्ही काटकेल जो चालू केल्यापासून या मी जवळजवळ आता 15-20 वर्ष झाली हे काटकेल चालू झाल्यापासून मी काट्या मारायला सुरुवात केलेली आहे. घागरा बनतोय आणि हे जो गोंडा आहे तो केळशीच्या झाडापासून कोयतीच्या पाट्याने ठेसून आम्ही बनवला जातो. आणि ज्या ह्या काट्या आहेत त्या अगदी पांटीच्या झाडाचं आहे त्या झाडापासून ह्या बनवले जातात. त्याशिवाय जो काटकेल जो आम्ही आज जवळजवळ 15 दिवस आम्ही पायात चप्पल न घालताना देवाबरोबर आम्ही उन्हात अनातून रात्री 12-1 वाजता आम्हाला सर्व जेवण खाऊन 8 वाजता 12-1 वाजतो. असा काटकेलाची हे सर्व परंपरा आहे. किती वर्षापासूनची ही परंपरा आहे? जवळजवळ भारत स्वतंत्र झाल्यापासून परंपरा चालू केलेली आहे. ते आजपर्यंत आम्ही जपलेलो आहे. ते नव्या पिढीचा प्रतिसाद कसा आहे तुमच्या काटकेळाला? हा चांगला आहे अगदी. हो, नव्या पिढीला तुम्ही ही कला कशी हस्तांतरित करता? आम्ही जसं ज्याचं लग्न झाला की हा घागरा बांधतो तर त्या घागरा बांधायला हा जो आम्ही घागरा जो बांधला देवीचा तो लग्न झाल्यानंतर त्याला आम्ही प्रधान तो बांधतो त्याला. मग त्याला शिकवायला एक दिवस बी लागत नाही. जेव्हा दिवशी घागरा बांधील त्या दिवशी त्याला काठी जे आम्ही जो मारतो ते अगदी बराबर येणार त्याला. त्याच्यामध्ये कुठलाच कोण चुकणार नाही काय नाही. ते देवाचा आहे तो बराबर येतो सर्व. मुक्काम पोस्ट खेर्डी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. श्री चंडिका देवस्थान खेर्डी जुनं देऊळ. ही जी काठी आम्ही वापरतो काटक्यासाठी ती पांढरीची काठी आहे. आणि जो गोंडा वापरतो तो केवशी असून केवशी झाड आहे ते केवशी झाडापासून बनवलेला हा गोंडा आहे. हा जो गोंडा आहे तो आम्ही देवळात प्रथम पालखी बाहेर पडताना देवळामध्ये बांधला जातो. आणि त्यानंतर पालखी बाहेर पडताना त्याविषयी आम्ही काटकेळी सर्व ड्रेस परिधान करून पालखी बाहेर पडते आमची.